आता लक्ष द्या, ती मला आजकाल भाव देत नाही असं मला म्हणायचं आहे. ती मला आजकाल जास्त भाव देत नाही. कोण माहितीच आहे तुम्हाला, तुमच्या ज्या ज्या आहे. ती मला आजकाल जास्त भाव देत नाही. ती 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 असंच लिहायचं बे. ती मला आजकाल जास्त भाव देत नाही असं लिहा. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, तुले डोंबडे कोण विचारते हो, तुले डोंबडे कोण विचारते हो, तुले असं लिहा. ठीक आहे. आणि म्हणायचं आहे तिला पाहाला आज मुलगा आला, ती आणि तिला केलं का असं होते. ती आलं एकटं येते असं लिहा. तिला पाहाला आज मुलगा आला, कसकन तिला करा असं. कोणी चिपकून आलं, चिपकून, कोणी चिपकून आलं का लगेच ठीक आहे लहान करून टाकायचं. एकटी आली का मोठं करून टाकायचं. एकटे आलं मोठं, ठीक आहे, त्याला चिपकून आलं लहान. सोपं सांगितलं ना डोंबडे हो. आणि इथून शब्द चुकते. आणि तुम्हाला जर मग हे सर कायच्यासाठी शिकवते जे आम्हाला, अबे डोंबडे हो, तुम्ही जर अधिकारी झाले, पोलीस झाले, साधे पोलीस जरी झाले तर रिपोर्ट लिहा लागते. रिपोर्ट, त्या रिपोर्टमध्ये ठीक आहे तिला लिहायचं आहे, तिला. आणि तिला जर शब्द असा लिहिला आणि ते जर वरच्या अधिकाऱ्यानं पाहिला, काबे डुकऱ्या किती शिकला, ठीक आहे, काबे काप्या करून झाला का पास तू पोलीस भरतीची परीक्षा. म्हणून दुनियाभराचे नियम आहे, हे मराठी ग्रामर आहे. रिपोर्ट लिहायचा आहे, आपल्या मोठ्या साहेबाला अर्ज लिहायचा आहे म्हणून सुट्टीचा, ठीक आहे, माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी, आणि त्याच्यात जर मी 2 दिवस ठीक आहे गैरहजर राहील, त्याच्यात जर तुम्ही असा नाही लिहिला, तो जर मी असा लिहिला, तो साहेब तिथं 2 कानपटात हाणन तुमच्या. ठीक आहे, किती शिकला बे मुर्दाड्या. कारण ठीक आहे ज्याचं व्याकरण बरोबर असलं त्याला चुका रप्प 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 रप्पच वैकाले येते का कुठं याचा डोंगा डुबला. समजलं का. म्हणून ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे. तुम्ही अधिकारी होणार आहे, आणि अधिकारी ठीक आहे काही अधिकाऱ्याला तर दस्तावेज तयार करायला लागते. काही एखाद्या शिफारशीवर त्याला शिफारशी करायसाठी अध्यक्ष बनवते. आणि डुकऱ्याच्या व्याकरणात जर अशा चुका असल्या, शब्दाचा अनर्थ होऊन जाते भाऊ. एका शब्दानं शब्दाची वेलांटी चुकवली, ठीक आहे, वेलांटी काना चुकवला तर अर्थच बदलते टोटल. हे तर पाहूच आपण. ठीक आहे, लक्ष द्या, ते पाहूच आपण. सत्यानाश होऊन जाते. ठीक आहे. पाणी म्हणजे काय होते लक्ष द्या बे. पाणी, प्याचं पाणी कोणतं याच्यातलं, हे वय का हे वय. काही लोक हे वय म्हणते, काही लोक आदामादा करून हे आणते. सर प्याचं पाणी कोणतं, तर प्याचं पाणी हे वय डोंबड्यो, दीर्घवाला नीचा उकार. ठीक आहे, हे प्याचं पाणी, याले म्हणते जल, याले म्हणते जीवन, याले म्हणते सलील, याले म्हणते ठीक आहे कोणाले ह्या पाण्याले म्हणते. ठीक आहे, उदक, उदक म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी. ठीक आहे, जल म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी, आणि पाणी म्हणजे पाणी. लय समानार्थी शब्द आहे. 3-4 तर आता सांगितले बे. समानार्थी शब्द विचारते खालीलपैकी कोणता शब्द पाण्याचा समानार्थी शब्द नाही. जल, जल म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी. ठीक आहे, अरबीत म्हणते नीर म्हणजे पाणी. ठीक आहे, नीर म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी, पाणी म्हणजे पाणी. ठीक आहे, पयोद म्हणजे पाणी. ठीक आहे, पयोद म्हणजे पाणी नाही, पय म्हणजे पाणी, पयोद म्हणजे ढग. ठीक आहे, आणि ह्या पाणी म्हणजे कर होते, कर म्हणजे हात. ठीक आहे, ह्या पाण्याचा अर्थ आहे, हे वेलांटी आली तर ह्या पाणी म्हणजे कर किंवा ह्या पाणी म्हणजे हात. असा सत्य. वेलांटी जरी बदलली तर शब्दाचा सत्यानाश आहे. 1,00,000% मी शिकवलेल्या बाबीवर प्रश्न येईन म्हणजे येईन, याची फुल गॅरंटी. शिकवून सोडून दिले को मराठीत प्रश्न. आणि MPSCच्या परीक्षेत आपले प्रश्न जशानं तसे येईन. इंग्लिशचे सुद्धा जशान तसे येईन आणि GHचे सुद्धा जशान तसे येईन. जर मी शिकवलेल्या बाबीवर जशानं तसेच वाक्याच्या वाक्य परीक्षेत याच्या अगोदर आले आणि याच्या नंतर बी येईन. जर परीक्षेत माय वाक्य इथं घेतलेले जशान तसे आले तर हीच घटना के सभी पात्र काल्पनिक है. इसका MPSC के परीक्षे से कोई संबंध नहीं है. समझ का. एक हम राइलो, यदि कोई वाक्य हमारा MPSC के परीक्षा में आता है तो ये केवल ठीक है योगायोग होगा. इसका वास्तविक जीवन से, कराए सर के वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं होगा. इसका ध्यान रखिए. ठीक है, आपले प्रश्न जशान तसे आले, अंडरलाईन सहित फुलस्टॉप सुद्धा आयोग बदलत नाही. हा केवळ योगायोग आहे. माझा आयोगाशी काही संबंध नाही, माझा आयोगाशी काही संबंध नाही. आणि असेल तर तो जोडू बी नाही कोणी. महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या ठीक आहे MPSC स्पर्धा परीक्षेचा आणि जेवढे लोक अभ्यास करत आहेत त्यांचा मी पाया पडून सांगतो, माझे वाक्य परीक्षेत जशान तसे येतात. ठीक आहे,
तर पायजा समोर सुद्धा येईन. मग आता पहिला नियम लक्ष द्यावे. आता पाहू पहिले अनुस्वाराचे नियम. कायचे पाहू? कारण ठीक आहे अनुस्वाराचा उच्चार याच्यावरच प्रश्न येते. आणि ज्याले हे सत्यानाश माहीत नाही, ज्याले क ख ग ग माहीत नाही बरोबर, कुठं मी सांगितले तसेच लिहायचे, त्याच्यात कारभार करायचा नाही. मग नियम पहा पहिला. ह्या नियमाचे मी शॉर्ट नियम बनवले आहे. हे कोण्याही पुस्तकात भेटणार नाही, हे केवळ आपल्याकडे भेटणार. मी जे नियम बनवले आहे हे आपला रिसर्च आहे. अजून तर लय आहे मराठी समोर. हे तर पहिला चॅप्टर चालू आहे हे तर ट्रायल आहे, फक्त ट्रायल. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. ठीक आहे. आता पाहू नियम पहिला. लक्ष द्या नियम पहिला. जर अनुस्वाराच्या पुढे अनुस्वाराचे नियम पाहू सगळ्यात पहिले. ठीक आहे. सर याच्यात पाहायचं काय अनुस्वारात? तर परीक्षेत लक्ष द्यावे. परीक्षेत प्रश्न विचारते खालीलपैकी लक्ष द्यावे. खालीलपैकी शंकर शब्दाचा उच्चार ठीक आहे कोणता योग्य आहे? तर लक्ष द्यावे. शंकर शब्दाचा उच्चार असा दिन. खालीलपैकी शंकर शब्दाचा उच्चार ठीक आहे खालीलपैकी योग्य उच्चार कोणता? शंकर. तर आता लक्ष द्या. शंकर ठीक आहे. दुसरा शब्द लक्ष द्यावे. शंकर ठीक आहे. तिसरा शब्द लक्ष द्यावे. ठीक आहे. लक्ष द्यावे. शंकर. चौथा शब्द ठीक आहे. चौथा शब्द ठीक आहे. शंकर. सर कोणता अनुजी? आदा मादा कोण पादा दामाजीचा घोडा पादा दाम दोम लेणी फुस. शंकर सर आता ड व्हायची ड बेट डुकऱ्या. मागच्याच लेक्चर याले उच्चार ड नाही होय, अनुनासिक होय. हिमेश रेशमिया वर्ड होय तो. हिमेश रेशमिया आपल्या भाषेत कोणता होय? गांग गांग गांग. ठीक आहे. वांगमय 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 म्हणा वंग वंग शंकर शंकर शंकर. मग ह्या उच्चार आला कसा जी सर इथं तेच पाहणार आहे. हे आलं कसं डुकरी इथं गोंग शंकर. शंकरचा उच्चार इथं झाला कसा ते आता पहिल्या नियमात पाहू. समजलं का? ह्या शंकर या शब्दाचा उच्चार शंकर कसा होते, शंकर कसा होते, या चारपैकी हाच कसा होते ते पहिल्या नियमात पाहणार आहे. सगळे शब्द सगळ्या शब्दाची फोड करता येईल. मग तुम्हाला एक बी शब्द चुकणार नाही अनुस्वारावरचा. लक्ष द्या. ज्याले ते जमणार नाही त्याचा समोर डोंगे डोंगे डुबणे आहे. मरा एंड्रिन प्या एंडोसल्फान प्या. पहिल्या वर्गातलो लाज वाटायला पाहिजे. डोंबडे 15वी शिकले 15वी पास आहे तुम्ही. आता जर कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत असाल ना त्याच्यात जर हे सत्यानाश करत असाल तर बुचकाडू मारतो. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.